चला बाई, ह्यात दळण आहे ना, त्यांना संध्याकाळी आणायला सांगते, नाही तर परत तू उद्याच्याला पीठ नाही राहायचं. सुनीता, आले ताई. काम आवरलं ना सगळं? हा आवरलं. हा मग एक काम कर, डबा बांध, मग आपण जाऊ रानात. बर. आता ऊन बी वाढत चाललंय आणि बाया बी येणार नाही, तर बाया नको म्हणल्या येईल. का बरं? आता उन्हाचं कुणीच येईना, आपल्या दोघीलाच करावं लागेल ना. बघ चला मग जाऊ. हा डबा बांधतवर. हा बांधते. मी येते पुढं. हो हो. हॅलो. अहो तेवढं खत लागत होते, देऊन टाकतो की मागची उधारी. ते काय झालंय माहिती का, ते जरा पाण्याचा प्रॉब्लेम झालाय ना. काय करतो? एक मिनिट. काय करतो? गाडी नवीन घेतली काय? अरे मग गौर असं पायी पायी फिरायचं. नाही बरं आहे तुझं. बरं आहे. तुला काय झालं? नाही काय नाही, ते खताचे पैसे राहिलेत ना, त्या तू मागत होते, खत लागत होते, ते काय द्याय ना, आता मागचे पैसे दे म्हणतोय. मला शेतीचं असं आहे, तुला एक सांगतो ऐक. हा. ती तुझं शेतीचं आहे ना, किती आहे शेती तुला? मला आहे 7 एकर. 7 एकर. म्हणजे दोघा ते आमच्या माहित नाही. दोघं आहे ना. हा. एक काम कर, थोडी खायापुरती म्हणून राहून दे, आणि 2 एकर आहे ना विकून टाक. बघ मी आहे ना तुला सांगतो, ते पायी पायी फिरून तुला सांगतो वैतागून गेलतो. गाडी घेतली, वाईन शॉप टाकले, मस्त पैकी गाडीत फिरतो एसी लावून. मग ते शेती विकून केलंय सगळं. आणि मग तसं काय शेतीत उत्पन्न आहे का एवढं? आता तू खताचे पैसे दिले तर तुला परत पुढच्या पिकाला बी घ्यायला, मशागत करायला पैसा राहतोय का शिल्लक? अरे ते बी खरंय. अरे खरं एक म्हणजे मी असा अभ्यास केला, याला म्हणलं आपलं आयुष्य एवढं, त्याच्यात जर आपण नुसतं कष्टच करीत आयुष्य काढायचं म्हणल्यावर आयुष्य कधी करायची? बरोबर आहे तुझं. बरोबर म्हणजे मी सगळं नियोजन करतो, गिऱ्हाईक बघतो चांगलं, ती शेती विक आणि चांगलं एखादा ना बिझनेस टाक, आणि मस्तपैकी एक गाडी घे 4 चाकी, मस्त फिरायचं, आयुष करायची. शेती करून काय नाही होत भाऊ. हे काय झालंय तुझं शरीर पार. हा ना. हा? बरं मग मी करतो तसं काहीतरी. हा. तेवढं गिरायकाचं बघशील ना मग. सगळे आपल्याकडे लाईन आहे. हे वाईन शॉपला एखाद दिवशी. अरे मी दारू घेत नाही ना, तुला माहित नाही का? अरे दारू नको घेऊ, तुला मी हॉटेलला आहे ना जेवायला चारतो. आता आपणच दारू विकायला ठेवली, आपण प्यायला विकायचं काय? त्याच्यामुळे ना आपण नाही प्यायची. तुला पण मी चांगला बिझनेस सेट करून देतो. हा. चल बस, तू गाडीत बस. अरे ते जेवण करायचंय, बस चल. तू मी काय- असल्यावर कशाला टेन्शन घेत असतो? तू काय ऐकायचं नाही बाबा. एक तर बऱ्याच दिवसांनी भेटलाय, बस चल. हा. आयला चांगली आहे की गाडी. हा टॉप मॉडेल, बटन स्टार्ट एकदम भारी. मी बी अशीच घेतो एखादी. आपण तेवढं जमिनीचं हे करून देऊ, हा हा. आणि गाडीचं नियोजन लावून एक काय बाबा याची चार्जिंग संपत आली. काय काय कुठं कुठं लक्ष द्यावं मी एकट्याने. मोकार गवत वाढलं इथं एकटं. होय वा, हा मी काय म्हणते, पाणी आणून देऊ का? हा ते आणून पंपाला चार्जिंग करायला लावली होती तुला, ती बी नाही केली तो. आव मग म्हणलं तुम्ही करता म्हणून गेले मीच करतो विसरून. सगळं. बरं जाऊ दे, ते जाऊ दे. अक्षय कुठे आहे? त्याला खत आणायला पाठवलं तुम्ही? अहो ते मगाशीच गेले तर घरातून. हा का? हं. अजून नाही आला? बराच वेळ झाला, आता 1-1.5 तास झाला गेलाय. मग गेले असते, लागला असन, मित्र फित्र भेटला असन, बोलत बसले असते. ठीक आहे. बरं जाऊ दे, तू जेवली का? नाही, तुम्हाला जेवायचंय? हा मला भूक लागली आता. मग चला जेवून घेऊ. आणि ही जेवली का सुनीता? नाही, काय तुम्ही जेवण करून घेत जा ना, तुम्हाला तिला सांगितलं ना. म्हणलं तू घरीच थांब, पण ती कुठं ऐकती का? करत येत जा थोडंफार, तिला पण शिकल ती. काय एवढं काय त्याच्यात? अहो घरचं सगळं तीच करते, मला तर काहीच करून देत नाही ती. आता आपण काय म्हणू शकत नाही. तिची इच्छा असेल ना, तिला आपण काय सांगितलेलं आहे, तुला हवं ते कर. शेती वाटली कधी शेती कर, कधी वाटलं घरात काम करायचंय घरात कर. नाही, करते सगळं करते ती. बरं जेवायचंय ना तुम्हाला? मला भूक लागली. अक्षय जेवून गेलाय का? नाही, ते पण तसेच गेले तर येते ना जेवायचं. चला. बरं चल. आयला किती पैसे होते त्याच्याकडं, आणि तो म्हणल्यासारखंच आहे. काय खरं या शेतीचं, विकून मस्तपैकी व्यवसाय करू. त्याच्याकडे बी पर मस्त पाहिलं ते राबला. मस्त तो वाईन शॉप टाकले, मोठी गाडी घेतली. काय पैसा होता त्याच्याकडे. हे ना माझ्या दादाला कळतच नाही, अक्कलच नाही त्याला. नुसतं शेती करायची. शेतीत काय मारायचं काय? नाही काहीतरी करावं लागेल. नाही त्याशिवाय नाही जाऊन असं कवरच राहायचं. अहो तुम्ही इथे भाऊजी किती वेळची तिकडे वाट बघता? ते कसली? तुमची रानात यायची. हा बघ, मी काय राहणार पिण्यात येणार नाही आता. आजपासून मला न्यायचं राहणार. मला नाही इंटरेस्ट त्या शेतीत राहिला. काय झालंय काय पण? काय झालं काय म्हणून? कवर कष्ट करायचं शेतीत, नुसतं मारायचं त्या शेतीतच. अहो शेती आपली आहे, लोकांची थोडी आहे. आपली म्हणून सांगतोय.
काय झालंय काय पण एवढं का चिडताय तुम्ही? अगं माझे मित्र कुठे गेलेत, गाड्या गोड्या घेतल्यात त्यांनी, आणि हा मग? मी मरतोय झुरतोय शेतीतच. काय आहे तुमच्या डोक्यात नेमकं? काय नाही, मला व्यवसाय टाकायचा आहे. अहो व्यवसाय करायला किती पैसे लागतात? मग पैसे काय नाहीत का आपल्याकडे? शेती नाही होय, शेती विकून व्यवसाय करणार. अहो तुम्हाला समजतंय का काहीतरी? शेती विकायचंय म्हणताय तुम्ही. हे बघ, तू नको मला डोक्याला डोकं लावू. तर तुला काय असंच राहायचंय काय? शेतीतच मारायचंय काय? तुम्हाला भाऊजीने खत आणायला लावले होते, आणले का? कधी बी ते त्याच बघन, जेवढं आपल्या वाटेल ना माझ्या, मी त्याला मागतो माझा हिस्सा, आणि शेती विकतो, व्यवसाय करतो. तुम्हाला काय करायचंय? हिस्से मागायचे आहेत का? हे बघ, तू माझ्या डोक्याला डोकं लावू नको. मी जेवढं सांगतो तेवढंच कर, आणि जास्त शहाणपण करू नको. तुम्हाला समजतंय का काय बोलताय तुम्ही? मला चांगलं कळतंय मी काय बोलतोय काय नाही, ते नको मला सांगू. भाऊजी तुमच्यासाठी सगळं करतात आणि तुम्ही असं बोलताय का? त्याला करू दे, त्याला करायची ना शेती, त्याला करू दे. तुला लय करूशी वाटते शेती? मग तुम्हाला हे करायचंय का? धंदा टाकायचा आहे का? तुला माझी साथ द्यायची का नाही? आपण तुम्ही शेती आहे तुमची. असू दे, ते बघन मी. आणि तू माझ्या डोक्याला डोकं लावू नको. हे बघ काय करायचं ते. जा, तुला जायचं ना शेतीत, जा मर तिकडे त्या शेतीतच. ठीक आहे, करा तुम्हाला जे करायचंय ते. हे खुशे, अगं अन्न ताट लवकर, भूक लागली मला. इतकं लावत असतील का? इथे एक सकाळपासून अन्नाचा तुकडा नाही पोटात. लवकर दे. अगं आली का? आणि भाजी आणते तर. आता भाजीला वेळ लावती का आता? आण लवकर. तो वर तुकडा तरी खातोय एखादा. अरे दादा, अरे अक्षय, बस जेवण कर चल. नाही जेवण नाही, मला जरा महत्वाचं बोलायचं. काय बोल. मला ना ते हिस्सा पाहिजे. गंमत करतोय का दिवसा डोळ्यात? गमत नाही, मला खरंच माझा हिस्सा पाहिजे. मला काय मूर्ख झालायस का तू? हिस्सा पाहिजे म्हणजे काय? मला व्यवसाय टाकायचा आहे, जेवढं माझ्या वाटेल येतं तेवढं दे मला. अरे पण व्यवसाय काय? कसला व्यवसाय टाकायचा आहे तुला? कसलं बी टाकीन, मग आणि ते विकल्याशिवाय थोडे पैसे येणार आहेत. शेती विकल्याशिवाय माझ्याकडे पैसेच नाही येणार, आणि आपल्याकडे तेवढे पैसे बी नाही, तू देशील तेवढे. त्याच्यामुळे माझ्या वाटेल जेवढं येतं तेवढं मला देऊन टाक. हे बघ अक्षय, काहीच्या काही खोळ डोक्यात तू घालून घेऊ नकोस. व्यवसाय करून काही उपयोग नाही. आपण आपली शेतीच राखू. शेतीच आपलं जीवन आहे. उद्या व्यवसाय बुडला तर काय करशील? मला नको ते असलं जीवन, सकाळी उठा राबायचं ते शेतीत. अरे शेतीपेक्षा जास्त ना व्यवसायात राबावं लागतं. नाही, माझे मित्र बघ कुठे गेलेत. हा, व्यवसाय टाकून मोठे झालेत, गाड्या घोड्या घेऊन हिंडतात. आपल्याकडे आहे का काही? अरे त्यांच्याकडे पैसा आहे, आपल्याकडे शेती थोडीफार आहे. मग पैसा कधी आला? होती ती शेती त्यांनी विकली, व्यवसाय केला, मग त्यांच्याकडे पैसा आला ना. अरे मला बाकी माहित नाही. मला माझ्या वाट्याचा मला हिस्सा पाहिजे. मी गोडीत मागतो. ऐक, मी पण गोडीत सांगतोय, तू काय व्यवसाय करू नको. आणि हिस्साचा काही प्रश्न नाही आताच. शेती कर, काही दिवस बघू आपण. मला माझा हिस्सा पाहिजे, नाही तर मला दुसऱ्या मार्गाने मी काढता येतो. अक्षय, गोडीतच मागतोय, वाद अक्षय नकोय. ऐक, मी तुला नीट समजून सांगतोय की आपल्याला आपली शेतीच आपली आई आहे, आपली काळी मातीच आपली आई आहे. त्या आईशिवाय काय करणे, या जगाचा पोशिंदे आहात. मग तू तुझी आई जप, मला नको सांगू. मला माझ्या वाट्याचा हिस्सा पाहिजे. काय झालं? हिस्सा पाहिजे साहेबांना. का? व्यवसाय करायचा आहे त्यांना. अहो पण भाऊजी एवढं चांगलं चाललेलं असताना. मग चालू दे ना तुमचं चांगलं. तुम्हाला नाही वाटत का माझं चांगलं व्हावं म्हणून? मी का सगळी थोडी मागतोय, मी फक्त माझ्या वाट्याची मागतोय. अहो पण त्याच्यावर चाललंय आपलं पोट पाणी हो. अरे या वाटण्या फेटण्यानी ना कितीतरी घरं फुटलेत. आज भाऊ एकमेकाच्या तोंडाकडे पाहत नाहीत. मग गोडीने दिलं तर होतं सगळं, का सगळी तुला ठेवायची? अहो आम्ही सगळे कुठं मागतोय? नाही, मला तर असंच वाटतं, मग सगळी तुला ठेवायची ना. तसं काही नाहीये. मग तसं काही नाही ना. ते काय असेल ते सगळं माझ्या वाट्याचं मला देऊन टाक. हे आणि विषय अक्षय, संपवून ऐक, टाक. मी तुला परत एकदा सांगतोय आणि शेवटचं सांगतोय, तुला यातला हिस्सा काही पण मिळणार नाही. जेव्हा करायचा आहे तेव्हा करू आपण. आणि तुम्हाला पैसेच लागत आहेत ना, तर आपण कुणाकडून तरी घेऊ ना पैसे, आणि तुम्ही व्यवसाय. काही गरज नाही व्यवसाय करायची. काय गरज नाही म्हणजे? शेती कर चुपचाप. माझं मी बघन, मला काय करायचं काय नाही ते. अरे तू आज- नको सांगत जाऊ मला. आजपर्यंत मला माझी वाट्याची शेती पाहिजे. मला मिळणार माहिती काय? आहे. नाही म्हणजे नाही. मला परत बोलायला लावू नकोस. मी सांगतो मला माझ्या वाट्याची शेती पाहिजे, आता सांगतो मी. मिळणार नाही म्हणजे काय? सगळं का तुझं एकटेच आहे काय? आताच सांगतो मी.
मार मला मार. मग तेच हात उचलायला नको लावू मला, आत्ताच सांगतोय. वहिनी समजून सांगा तुमच्या नवऱ्याला, आत्ताच सांगतो. मला माझ्या वाटेत शेती पाहिजे. मला बाकी काय माहित नाही, नाही तर लय वाईट परिणाम होते ना. ऐका तर या अवघडच झाले अहो. कोणी डोक्यात खुळ घातले असं. हा पर तुमचं गचुंडच धरलं त्यांनी. उद्या हाणायला बी कमी करायचे नाही तर एक काम कर, त्यांच्या वाटेस त्यांना देऊन टाक. हे बघ, लहान आहे तू, त्याला काही कळत नाही. आणि तुला पण माहिती ना तुझ्या माहेरी काय झालेलं आहे शेतीच्या वाटण्या करून. आता मस्त झालंय, पण कशाला तुम्ही वादात घालताय? भाऊ भावाचं प्रेम आहे ते राहू द्या ना. अगं पण उद्या जर शेतीत त्याला आपण हिस्सा दिला, त्याने विकले त्याचे पैसे बुडाले तर काय करशील? किती उदाहरण आहेत आज गावातच, कितीतरी उदाहरण आहेत. आणि तो जे म्हणतो ना त्याचे मित्र श्रीमंत झालेत शेती विकून, त्यांनी 100 एकर मधले 5 एकर विकली आणि तेव्हा श्रीमंत झालेत. मस्त तुमचं सगळं खरं आहे, पण त्यांना कुठं कळतंय हो. लहान आहे तो, येईल डोकं काहीतरी फिरलं असेल, येईल ठिकाणावर. बरं तुम्ही जीवन घ्या. नाही मला नाही जेवायचं, तू जेवून घे. काय बाई, एवढं चांगलं चालू असताना काही डोक्यात खूळ बसलंय धंदा टाकायचं. ताई काय झालं? काय नाही, बस. का तुम्ही एवढं टेन्शन मध्ये? अगं तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात काय भरलंय ही? हा धंद्याचं खूळ. आता अहो. चांगली शेती करत होतो ना आपण. कुणी भरले त्यांच्या डोक्यात खूळ काय माहिती? शेती विकून बिझनेस करायचं म्हणतात ते. एक काम कर ना, तू समजून सांग ना थोडस. मी खूप समजून सांगितलंय ताई, पण ऐकतच नाही ना. नाही ऐकत आहे ते. मला मारायला कमी नाही करणार. अगं मग अशी तर ह्यांचं गचुंडच धरलं. म्हणलं भाऊ भावात एवढं प्रेम असताना एवढं वाद कसं वाटतं ना. त्यांना समजत नाही हो ताई. खूप समजून सांगितलं. मग अशी भांडणं पण झाली आमची, माहितीये तुम्हाला? नाही भांडणं पण झाले. मी त्यांना सांगितलं, पण धंद्यामध्ये काहीच नाहीये जेवढं शेतीत आहे तेवढं. बघ ना, शेतीत आपण पिकवतो, आपल्याला खायला भेटतं, धान्य भेटतं, आणि शेतीत नाही म्हणून तेवढं करता येते ना आपल्याला. आणि धंद्यात जर उद्या जर धंदा बुडाला तर किती नुकसान आहे. त्यांना नाही समजत आहे. आणि शेती विकून ते करायचं म्हणलं आणि सगळे पैसे बुडाले तर शेती गेली आणि ते पण गेलं, काय हातात राहणार आहे ते आपल्या? ऐकतच नाहीये. मला पण मागापासून खूप टेन्शन आलं. बघ ना, आज एवढे भांडणं झालेत म्हणजे मला तर काय कळानाच आता काय करावं ते. भाऊजींना कोण कसं समजून समजून सांगेल? सांगावं. बरं जाऊ दे. तू जेवली का? नाही तुम्ही? नाही जेवले, ते पण तसेच गेलेत. मी त्यांना बघते, तू जेवून घे. हा नाही, आपण सगळे सोबतच बसू. तुम्ही भाऊजीला बघा कुठे गेले. हा, बघू ते ना. बघते. मस्त गार वाटतं गाड्या एवढ्या उन्हात बी. कार नाही वाटणार मग काय होणार अक्षय भाऊ? एवढा खर्च केलाय आपण, कार वाटायसाठीच केलाय ना. पाणी प्यायची तुला? नाही, जरा डोकं जड झालंय. नाही म्हणतो का 2 क्वार्टर आणतोय तू? हा ते व्यवसाय टाकायचं डोक्यात होतं ना, म्हणून जरा झाली सवय नाही कधी. केलं फिक्स केलं का तू आता? हा ते टाकायचं ना व्यवसाय. बरं मी ना गिऱ्हाईक बघतो. हा माझ्याकडे लय नाही बरं का. मोबाईल 3.5 एकर येते माझ्या वाटेला. 3.5 काम कर, नाही म्हणून आहे ना 1.5 एकर राहून दे, 2 एकर. नाही परत पैसे कमी पडते नेला त्याला. जेवढं आहे तेवढं सगळं माझ्या वाट्याचं ऐकून टाकतो. अरे व्यवसाय पण काय एवढा सोपा असतो का रे? पण तुला व्यवसायाचं आहे ना थोडं नॉलेज युस्तोवर थोड्यातून सुरुवात कर. आधी एक काम कर, 2 एकरचं मी नियोजन करतो. तुला उद्याच म्हणजे संध्याकाळपर्यंतच आहे ना मी गिऱ्हाईक आणतो. ते काम कर, 2 एकरचं नाही, माझी जेवढी आहे ती 3.5च्या 3.5 ठेवायची. कशाला त्या अर्ध्या तुकड्यासाठी इकडे तिकडे हिंडत बसू? काय नाही, तू डायरेक्ट 3.5ला बघ गिऱ्हाईक, सगळं एकूण मस्त असं. मला बी अशी गाडी घ्यायची, अशा गाडीत हिंडायचं मला बी. नाही मग काय वावराचे पैसे का थोडे येणार का? लय पैसे आणायचे. लय होते काही गाड्या घोड्या 2-2 घेईन, मग तुला माझ्या गाडीत फिरायला नाही, तुला माझ्याकडून खर्च.
हा का याला जर वेळेत मीच खर्च करतो तू तर कधी करीत नाही खर्च. मी टाकू ते ना व्यवसाय एखादा मोठा मस्त पैकी. बरं मी काय म्हणतो पिक्चर आवडला ना तुला? मस्त होता. जेवण मी काय म्हणतो जेवण बी चांगलं होतं. तेवढं गिरायकाचं लवकर बघ गाड्या. मला काय लावतो आता- फोन. मला फक्त माझ्या गाडीत हिंडायचं. आत्ताच फोन काढला होता तू ना. लाव फोन लगेच. लगेच लाव. 3:30 आहे. 3:30 म्हणून सांग. बर चालतंय. बर मला काही नंबर सापडा नाही बरं का अक्षय भाऊ. तू आता जा आराम कर. टेन्शन घेऊ नको. मी आहे ना. हा मी जातो आता. हे घेऊ का सांग गा रे. घेऊन जा. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही नाही गिरायक तेवढं मी आहे ना. 3:30. येऊ का? हा ओके. काय आता डोकं चालायचंच बंद झालंय बा. काय करावं या अक्षयला. दारू काय पितोय काय करतोय काय खाऊन बसलाय अक्षय. मामा मामा कुठे आहे रे? घरीच आहे. काय म्हणतो बोल ना. अरे ते अक्षयच आहे ना जरा चाल बिघडले तरी त्याला काय कुठे त्याच्या खूळ भरल्या डोक्यात. तो म्हणतोय व्यवसाय टाकायचा आहे व्यवसाय करायचा आहे त्यासाठी मला माझा हिस्सा दे म्हणतोय. आणि ती शेती विकून व्यवसाय करायचा आहे त्याला. दारू बिरू प्यायला लागलाय. त्या दिवशी तर हात उचललाय माझ्यावरतीने 2 दिवसापूर्वी. अरे बाप एवढं वाढलं प्रकरण. अरे काय त्याच्या डोक्यात काय भरलंय तेच कळना. म्हणजे समजून सांगितलेलं त्याला समजायला तयार नाही म्हणायचं. लय समजून सांगितलंय. सुनीता पण खूप समजून सांगते त्याला पण त्याला काय कळत नाही. तिला हानमार करतोय. बरं ये बरं तू. येतो येतो. हो हो येतो येतो येतो. हो अरे निदान आता तरी काहीतरी पर्याय निघल. काय काय काम करते का? हा काय काम करू राहिली? काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हाला विचारणं काय झालं? तू मला विचारणं काय झालं? हा तू विचारणं मला काय झालं? तुझ्या घरून पैसे आणायचे काय? मला व्यवसाय करायचा वर बघ इकडं वर. तुझ्या घरून पैसे आणायचे काय? हा काय झालं मला विचारते तर काय झालं माहित नाही का तुला? हा इकडे तू कशाला तिला मारतोय म्हणजे? माझी बायको आहे. त्याला मारीन जाळीन कापीन काही करीन. तुमचा बोलायचा संबंध नाही इथं. काय केलंय तुम्हाला? तिने कुठं काय केलंय? सगळं मीच करतो ना. सगळं मीच करतो. मला माझ्या वाटच हिस्सा पाहिजे. नाही तर आज तिला ना जिवंतच गाडतो मी असा. देणार आहे का तुम्हाला? मग तुम्ही देत नाही ना काय करू मग? काय करू मी? मला माझा ऐका की. बोलव त्याला. इकडे या. घाबरतोय का मी त्याला? इकडे हा? काय झालं? हिला मारते. मला माझ्या वाटच हिस्सा दे. माझ्या म्हणजे तुला सांगितलं ना मला माझा हिस्सा पाहिजे. मला माझा हिस्सा माझा हिस्सा पाहिजे. मला बायको राहत नाही. माझी बायको मी काही करत ऐकून घेतो. ऐका ना. मी माझा काही करीन. माझी बायको मी मारून टाकीन तर काही करीन. तू मला माझा हिस्सा दे. काय मारून टाकायला घरात आणली का तू? मग माझा हिस्सा देऊन टाक मला. अजिबात मिळणार नाही सांगितलेलं याच्या आधी पण. मला पाहिजे. मला बाकी माहित नाही. तमाशा नको मला. थांब तुम्ही मामाला बोलवलंय. हा बोलो कोणला बोलो इथं घाबरत नाही. मला माझा हिस्सा दे. अरे व्यवसाय करायचा ना स्वतःच्या जीवावर करा. शेती विकून आणि बायकोला पैसे मागून नाही. ते मला नको सांगू तू काय करायचं काय नाही. मी माझं बघन आणि तिला बी शिस्तीत राहायचं. आताच सांगतो. हा घ्या आता आलाय मामा. काय पाहिजे तुला. दारू प्यायला लागला का तू? दारू प्यायला लागला. ते मोठा झाला का? मला व्यवसाय टाकायचा आहे मला. कशाला? तुम्ही सांगितलं व्यवसाय टाकायचा. कसला व्यवसाय? याला मारहाण तिला मारहाण लय मस्त चालली काय तुला. अरे लाज वाटली पाहिजे ना मोठ्या भावावर आपण हात उचलतोय. अरे तू एवढा होता. आई बाप मिले. कुणी सांभाळलं तुला?
जाण आहे का त्याची? हे ना शेती कमवून 2-5 रुपये कमवून तुला शिकवलं, नोकरी पाणी करशील. एखादी नोकरी छोटी मोठी करणं आलंय तुला, कडाय फिरायचं, हाऊस हजा मजा करायची. हा व्यवसाय वावर ऐकून 2-5 रुपये कमवायचे, त्या शेतीत जरासे खपायचं. धापाच आले ना मग त्याला धापाच दे, करू दे. कसला व्यवसाय, कशाच व्यवसाय नाही नाही, करायचा? त्याला हिस्सा पाहिजे ना, देऊन टाक. हिस्सा मारून टाकीन. वावर ऐकून निघाला व्यवसाय करायला. हे भूत तुझ्या डोक्यात घातलं कुणी घातलं? त्यो राहुल नाही का वाईन शॉपवाला? अरे तो राहुल वाईन शॉपवाला धनशेट आहे तो. 50 एकर होते त्याला. किती? त्यातला 5 विकलंय, काय फरक पडतो आपल्याला? किती आहे? 7. त्यातला 3.5 विकायचा. काय रे अकली आपल्या, जरा शिकलो सवरलो जरा काय अक्कलचा काय आहे की नाही भाग आपल्याला? आणि याला देऊ पिऊ नको. हा नीट झक मारायची. आणि परत का त्या पोरी हात उचलला तर लय फटकीन, आणि त्याचा मार खाते. मग फोन नाही करते तुला? नाही चुकलं मामा, इथून पुढे नाही करणारच. अरे शेतीवर आहे ना, ती काळी आई आहे आपली, तिच्या उदरनिर्वाह होतो. कुठंच काय नाही झालं ना, निदान धापाच पोती गव्हाची ज्वारी बाजरी काहीतरी येतं घरात, त्याच्यावर प्रपंच चालतो आपला. त्याच्यात खपा, उत्पन्न वाढवा, मग पैसे तिचे थोडेसे आले ना मग त्याला ते छोटा मोठा चांगला धंदा कर. त्याने टाकला वाईन शॉपचा, तू म्हणाचा परमिट करतो, ढाबा टाकतो, ती नको करू. आणि परत पिऊ नको. सगळं जरा करा. शेती आहे ना, उपाशी मरून देत नाही. ठीक आहे, बाजार भाव कमी जास्त होतील, नाही जास्त उत्पन्न वाढणार, तुम्ही उपाशी नाही मारणार. चल, जेवलात काय? जेवायचंय. आणि दादा चुकलं बरं का, माफ कर मला. ठीक आहे. ते निसमंजसपणा घेतो म्हणून चालले तुझी नाटक आहे की नाही? कधी हात नाही उचलला तुझ्या होतीने. लहान लेकरासारखा जीव लाव, त्याच्यावर हात उचलतो. इथून पुढे नाही करणारच. चुकला असेल सोडून दे विषय. त्याला करमत तुळशी करायचं म्हणतो ना धंदा. आणि शेतात दोघे मिळून हात दाबले ना, धापाच वाटल्यास मी देईन तुम्हाला. अडचण आल्या काय आहे बॅलन्स तुझ्याकडे? आहे थोडेफार शिल्लक आहेत, 1-1.5 लाख रुपये. मी देतो काय, आणि चांगला व्यवसाय कर. चहा पा.